नमस्कार. मी भाऊ जोरशेखर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काँग्रेसचं स्वेच्छा मरण ही मालिका मी सुरू केलेली आहे आणि याचे पहिले दोन भाग मी यापूर्वीच सादर केलेले आहेत. आज तिसरा भाग मी मांडणार आहे आणि तो तिसरा भाग हा बिहारशी संबंधित आहे. सध्या राहुल गांधी यांनी काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. देशामध्ये परत गतवैभवाकडे काँग्रेस पक्षाला घेऊन जायचं म्हणून राहुल गांधी काही नवे प्रयोग करतायत असं अनेक पुरोगामी पत्रकारांचं आणि काँग्रेस समर्थक पत्रकारांचं, विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता पुनरुज्जीवन म्हणजे काय हा वेगळा विषय. पण ज्या काँग्रेस पक्षाने आणि गांधी परिवाराच्या 4 पिढ्यांनी या देशावर राज्य केलं, त्या काँग्रेसला परत गतवैभव मिळवून देणं म्हणजे काँग्रेस हा देशातला एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष बनवणं आहे. आणि काँग्रेस जेव्हा राष्ट्रीय पक्ष होता तेव्हा जवळजवळ देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस हाच एकमेव मजबूत पक्ष होता. भाजप असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल किंवा इतर प्रादेशिक पक्ष असोत, हे हळूहळू करत उभे राहिलेले पक्ष आहेत. पण काँग्रेस आजही अनेक जुने पत्रकार तुम्हाला असं सांगतील की काँग्रेस हाच एक राष्ट्रव्यापी पक्ष आहे. कारण देशाच्या कुठल्याही गावात गेलात तर तुम्हाला तिथे एका घरात तरी काँग्रेसवाला सापडेल. याचा अर्थ कळतो मित्रांनो तुम्हाला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ झाली, त्या चळवळीच्या काळामध्ये एक गठबंधन होतं, आघाडी होती, ज्याला लोक काँग्रेस म्हणायचे. काँग्रेस हा इंग्रजी पक्ष, कौन्सिल किंवा परिषद अशा अर्थाचा आहे. अनेक लहान मोठ्या गटांनी एकत्र येऊन जे संमेलन भरवलेलं असतं त्या संमेलनाला काँग्रेस म्हणतात. आता गंमत अशी होती की त्यामुळे जो जो कोणी काही सार्वजनिक जीवनात काम करत असेल त्याच्यासाठी काँग्रेस हे एक व्यासपीठ होतं. त्यामुळे प्रत्येक गावात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो काँग्रेस पक्ष झाला तो मुळातच एक चळवळ होती, तो पक्ष नव्हता. असो, तर त्यामुळे देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस होती. पण पुढल्या काळात काँग्रेसवाल्यांना आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला, प्रामुख्याने गांधी खानदानाला, नेहरू गांधी परिवाराला देश आणि पक्ष ही आपली खासगी मालमत्ता वाटावी लागली. तिथून काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. घसरगुंडी म्हणजे घसरगुंडी, एक एक करत नामशेष होत गेला पक्ष. आणि काही वेळेला काँग्रेसच्या नेतृत्वाने सुद्धा आपल्या आत्मघातकी पवित्र्याने आणि निर्णयाने पक्ष रसातळाला नेला. आज बिहारमध्ये ज्या वेगवेगळे प्रयोग राहुल गांधी करतायत त्यातला सध्या चाललेला मोठा प्रयोग म्हणजे बिहार. कारण बिहार राज्यामध्ये आणखीन 5-6 महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही विधानसभा निवडणूक होणार आहे आणि जवळजवळ 35 वर्ष होऊन गेली काँग्रेसने बिहारची सत्ता गमावलेली आहे. मला वाटतं डॉक्टर जगन्नाथ मिश्रा हे काँग्रेसचे बिहारमधले शेवटचे मुख्यमंत्री होते. बहुतेक ते असावेत, कदाचित हो तेच असावेत. भागवत जा आझाद आधी होते. हे मी का सांगतोय मित्रांनो की 1990 मध्ये काँग्रेस पक्षाने बिहार विधानसभेतलं बहुमत गमावलं तेव्हा झारखंड हा वेगळा नव्हता. झारखंड हा सुद्धा बिहारचा एक भाग होता. नंतरच्या काळात झारखंड हे वेगळं काढण्यात आलं. पण तेव्हा लोकसभेच्या मला वाटते 54 जागा होत्या आणि 324 किंवा 350 वगैरे अशा विधानसभेच्या जागा होत्या. पण बिहारमध्ये काँग्रेसला बहुमत होतं. 2090 मध्ये, सॉरी 1990 मध्ये व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष स्थापन झाला. व्ही पी सिंग देशाचे पंतप्रधान झाले, भाजपच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले आणि तसंच विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये बिहारच्या जनता दलाच्या मदतीने आणि जनता दलाला पाठिंबा देऊन
भाजपने पण निवडणुका लढवल्या होत्या. आणि लालू प्रसाद यादव हे लोकांना माहीत झालं, ते भाजपच्या पाठिंब्याने झालेला बिहारचा मुख्यमंत्री म्हणून. पुढे समस्तीपूरला लालू प्रसाद यांच्या सरकारने त्या अडवाणींची रथयात्रा अडवली आणि भाजपने व्ही पी सिंग आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांची, जनता दलाच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे बिहारचं सरकार कोसळण्याची वेळ आहे. अशा वेळेला काँग्रेसने पहिल्यांदा पहिल्यांदा काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका घेतली. जी भूमिका पुढल्या काळामध्ये हळूहळू करत काँग्रेसला रसातळाला घेऊन गेली. आणि फक्त बिहारने, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार या 3 राज्यामध्ये काँग्रेसने भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबाव्यात म्हणूनच जनता दलाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊन त्यांचं सरकार वाचवलं. हा सगळा इतिहास अनेकदा मी यापूर्वी बोललेलो आहे, पण आज मी सांगतो याचं कारण असं की बिहारमध्ये जेव्हा सत्ता गमावली भाजपने, तेव्हा काँग्रेसचे 71 का 70 आमदार होते आणि लालू प्रसाद यादव यांच्या जनता दल सरकारमध्ये भाजप पण होता आणि भाजपच्या पाठिंब्यामुळे लालू बहुमत दाखवू शकले, मुख्यमंत्री होऊ शकले. पण भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर लालू प्रसाद अल्पमतात जात होते आणि म्हणूनच काँग्रेस आणि भाजप या दोघांनी जर विरोध केला असता तर लालू प्रसाद यादव यांचं सरकार तेव्हाच पडलं असतं. पण काँग्रेसने लालू प्रसाद यांना मुख्यमंत्रीपदी टिकवलं आणि पुढे तेच लालू प्रसाद यादव काँग्रेसच्या कायमचे बोकांडी बसले. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे 1990 पासून 2025 पर्यंत काँग्रेसला परत एकदा बिहारच्या सत्तेत येणं किंवा बहुमताचं स्वप्न बघणं सुद्धा अशक्य होऊन गेलं. आणि हळूहळू करत बिहारमधून काँग्रेस पक्ष नामशेष होत गेला. त्या पक्षाला भवितव्यच राहिलं नाही. आज जशी आंध्र किंवा तेलंगणाची अवस्था आहे, एक एक करत काँग्रेसमधले कर्तबगार, झुंजार असे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि जनता दल असेल, भाजप असेल, लालूंचा पक्ष असेल, कुठल्या ना कुठल्या पक्षात गेले. कारण त्यांना लक्षात आलं की आपलं केंद्रीय नेतृत्व जे आहे त्याला बिहारच्या सत्तेमध्ये इंटरेस्ट नाही. बिहारमध्ये सत्तांतर करण्यात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला इंटरेस्ट नाही आणि त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये भवितव्य नाही, तर आपणही आपलं भविष्य शोधत दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात गेलं पाहिजे म्हणत काँग्रेस संपली. भाजपला विरोध करत जे काय राजकारण पुढल्या काळात लालू प्रसाद यादव चालवत होते त्यालाच काँग्रेस शरण गेली आणि हळूहळू करत काँग्रेस पक्ष हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या गटाचा मांडलिक किंवा आश्रित पक्ष होऊन गेला. गेल्या 10-15 वर्षात तर म्हणजे प्रामुख्याने मला वाटते 2014 नंतर किंवा 2009 नंतर लालू प्रसाद काँग्रेस पक्ष पण चालवत होते आणि तुमचं काय म्हणतात ते राष्ट्रीय जनता दल पण चालवत होते. 2009 मध्ये लालू प्रसादनी काँग्रेसला तिकीटच द्यायचं नाकारलं. बिहारच्या निवडणुका पासवान आणि लालू प्रसाद या दोघांनी सगळ्याच्या सगळ्या बिहारच्या लोकसभेच्या 40 जागा वापसात वाटून घेतल्या आणि काँग्रेसला एकही जागा दिली नाही. काँग्रेसला स्वबळावर लोकसभेच्या 2009च्या निवडणुका लढवाव्या लागल्या आणि काँग्रेस बिहारमध्ये संपूर्ण रसातळाला गेली. त्यामुळे 2014 मध्ये काँग्रेसला जमेल तसं लालूंची जुळवून घेत काही जागा विधानसभा, लोकसभा पदरात पाडूनच निवडणुका लढवाव्या लागल्या आणि त्यामुळे मग हळूहळू करत बिहारमध्ये राज्य पातळीवरचं काँग्रेस नेतृत्व उभं राहू शकलं नाही.
कारण एक गोष्ट होती की लालू सरळ काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी आपल्याला पाहिजे तसे सौदे करत होते आणि राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वाला निमूटपणे लालूंच्या पायरी बसवतील तिथे बसायची वेळ आली. आणि ज्या वेळेला कर्तबगार नेते असतात त्यांना ते सहन झालं नाही तर ते पक्ष सोडून बाहेर पडतात आणि वेगळी वाट चोखाळतात. तसे अनेक काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडून भाजप, जनता दल किंवा आणखीन कुठल्याही पक्षात गेले. शरद पवार यांच्याबरोबर बंड पुकारणारे जे तीन नेते होते, पूर्ण संगमा तसेच तारिक अनवर हे बिहारचे होते. कधी काळी राष्ट्रीय पातळीवर युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेले आणि केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा भूषवलेले तारिक अनवर हे काँग्रेस सोडून बाहेर पडले. आता ते परत काँग्रेसमध्ये गेलेत, पण आता त्यांचं वय सरकून गेलेलं. त्यामुळे समर्थपणे राज्यातलं नेतृत्व करू शकेल, जशी आज महाराष्ट्राची तीच अवस्था आहे की समर्थपणे पक्षाचं नेतृत्व राज्यात करू शकेल असा नेताच काँग्रेसकडे उरलेला नाही. एक काळ असा होता की राज्यामध्ये काँग्रेसचे इतके दांडगे नेते होते की केंद्राने राज्यात लक्ष घातलं नाही तरी चालेल, समर्थपणे यशवंतराव असतील, वसंतराव नाईक असतील किंवा तिकडे जगन्नाथ पहाडिया होते, हितेंद्र देसाई गुजरातमध्ये होते, तसे भागवतचा आझाद वगैरे, जगन्नाथ मिश्रा असे बिहारमध्ये नेते होते. असा नेता गेल्या 30 वर्षामध्ये बिहार राज्यामध्ये काँग्रेसला मिळू शकला नाही. आता ज्या प्रकारे काल ते कोण अखिलेश सिंग यांना ढोंगरावर लात मारून राहुल गांधींनी हाकून लावलं आणि कोणतरी रामजी राम नावाचा नवा एक दलित प्रदेशाध्यक्ष बनवला. याचं कारण गेल्या 15-20 वर्षामध्ये जो जो कोणी राज्यामध्ये स्वयंभूपणे काँग्रेस पक्ष उभा राहावा म्हणून प्रयत्न करेल त्याला केंद्रातून राष्ट्रीय हायकमांडकडून साथ मिळत नव्हती. आणि हीच अवस्था बंगालमध्ये सुद्धा होती. बंगालमध्ये राहुल गांधींच्या मृत्यूनंतर आणि नरसिंहराव किंवा सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष असताना ममता बॅनर्जी या बंगालमध्ये डाव्या आघाडीशी झुंज देण्यासाठी प्रयत्न करत होत्या, पण त्यांना केंद्राकडून साथ मिळत नाही म्हणून चिडलेल्या ममता दिदींनी काही नाराज काँग्रेसवाल्यांना घेऊन एक वेगळा पक्ष केला. तीच गोष्ट बंगालमध्ये कुठलाही नेता करू शकला नाही. तारिक अनवर शरद पवारांबरोबर गेले, पण राज्यव्यापी आपली लोकप्रियता दाखवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बिहारमध्ये उभा केला नाही, कारण त्यांच्याकडे तेवढी क्षमता नव्हती. म्हणजे जगन्नाथ मिश्रा बिहारचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे मला वाटते लक्ष्मी नारायण मिश्रा, एल मिश्रा हे केंद्रात मंत्री होते. 1975 साली एका बॉम्बस्फोटाच्या घातपातात त्यांचा मृत्यू झाला. पण एक काळ होता, जसं आज लालू 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 असं बोललं जातं, तसं 1970च्या कालखंडामध्ये मिश्रा आणि जगन्नाथ मिश्रा या जगन्नाथ मिश्रा बंधूंचं एक छत्री राज्य बिहारमध्ये चालवतं. काँग्रेस समोर टक्कर देऊन उभं राहण्याची क्षमता असलेला दुसरा पक्ष नव्हता की नेता नव्हता. एवढी घट्ट पकड मगरमिठी मिश्रा बंधूंची आणि पर्यायाने काँग्रेसची बिहारमध्ये होती. 1990 मध्ये पराभव झाला काँग्रेसचा, तेव्हा सुद्धा जगन्नाथ मिश्रा हाच प्रमुख नेता होता, पण शेवटी त्याला सुद्धा काँग्रेसमध्ये राहणं अशक्य झालं. आणि तो मला वाटते जॉर्ज फर्नांडिस वगैरे यांच्या समता पक्षामध्ये किंवा जेडीयू मध्ये गेलेला होता जगन्नाथ मिश्रा. तर इतक्या रीतीने ऱ्हास झालेला काँग्रेस पक्ष नव्याने उभा करायचा असेल तर त्याला 10-15 वर्ष जावी लागतील, कारण रोपट्याचा एका दिवसात, एका महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये वृक्ष होऊ शकत नाही. त्यासाठी नवं नेतृत्व रुजवावं लागतं, त्याचं संगोपन करावं लागतं. राहुल गांधी ते करायला निघाले, नव्याने बिहारमध्ये काँग्रेस नेतृत्व उभं करायचं आणि म्हणून लालूंच्या छायेतून बाहेर पडायचं. चांगली गोष्ट आहे, मी अजिबात ते चुकीचं म्हणत नाही, पण तात्काळ त्याचा उपयोग होणार नाही.
जे दिल्लीमध्ये झालं, जे महाराष्ट्रामध्ये झालं, काँग्रेसचा इतिहास जर तुम्ही बघाल राज्यामधला, तर साधारणतः 2 किंवा 3 वेळा काँग्रेस जर विधानसभा निवडणूक हरली असेल, तर त्या राज्यातून काँग्रेस पक्ष जवळपास नामशेष होऊन जातो. हा इतिहास आहे. वेगवेगळी राज्य, मी यापूर्वीच्या या अनेक ह्याच्यात सांगितलं, हे एक एक करत त्या राज्यातून काँग्रेस पक्ष पुरता नामशेष होऊन गेलेला आहे. आणि आज आपण बघतो, जेव्हा विंध्य पर्वताच्या उत्तरेला जवळपास सगळ्या राज्यातून काँग्रेस पक्ष नामशेष झालाय, त्याचं एकमेव कारण असं आहे की राज्यातल्या नेत्यांना आपला पक्ष वाढवणं आणि त्या वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलं नाही. ते स्वातंत्र्य ममता दिदीला मिळालं. ममता दिदी डाव्या आघाडीला पराभूत करून उभी राहिली. जगनमोहन रेड्डीने केलं. हे सांगण्याचा हेतू असा आहे की राहुल गांधी चूक करतायत असं मला बिलकुल वाटत नाही. पण तुम्ही ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, संघटन कौशल्य आहे, आता आपला लाडका तो कन्हैया कुमार आणि पप्पू यादव या दोघांना राहुल गांधींनी बिहारची मोहीम सोपवलेली आहे. बिहारची मोहीम म्हणजे बिहारमध्ये जाऊन नव्याने पक्ष उभा करणं आणि त्यासाठी आवश्यक असेल तर लालूंबरोबरची गठबंधन आघाडी मोडून सगळ्याच्या सगळ्या बिहारमधल्या सगळ्या जागा लढवण्याची तयारी राहुल गांधींनी दाखवली आहे, जी दिल्लीमध्ये सुद्धा दाखवली होती. पण काय झालं, दिल्लीमध्ये 1 का 2 काँग्रेस उमेदवार, 70 पैकी 1 का 2 उमेदवार काँग्रेसचे आपलं डिपॉझिट वाचवू शकले. बाकी 68 का एकूण 70 उमेदवारांनी आपलं डिपॉझिट सुद्धा गमावलं. त्याचं कारण दिल्लीमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये शीला दीक्षित गेल्यानंतर आपलं नवं नेतृत्व काँग्रेसने उभं राहण्याची संधीच दिली नाही. अजय माकन असेल, कोणतो संदीप दीक्षित असतील, असे 4-5 नेते आहेत, नाही असं नाही. पण ते इतके कुजून सडून गेलेत की आता नव्याने उभं राहण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली नाही, धमक राहिलेली नाही. बिहार तर त्यापेक्षा गेलं. 35 वर्ष बिहारमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं कुपोषण झालेलं आहे. आणि तिथून त्यांना परत उभं करायचं असेल, त्यांना टॉनिक द्यावं लागेल. कन्हैया कुमार, पप्पू यादव नालायक आहेत असं मी बिलकुल म्हणणार नाही, पण त्यांना तितकी मोकळीक दिली पाहिजे. आणि ताबडतोब आता ही निवडणूक आली म्हणून त्यांना पाठवलं, पण ती निवडणूक संपल्यानंतर सुद्धा त्यांना तिथे पाय रोवून उभं राहण्याची संधी आणि सवड राहुल गांधी देणार आहेत का, हा प्रश्न आहे. तुम्हाला आठवतं, अशाच रीतीने 2017च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या, 2017च्या निवडणुकीत गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर, तो जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल या 3 युवा नेत्यांना राहुल गांधींनी पुढे केलं होतं. पण विधानसभा निवडणूक संपली, पुढे काही झालं. हार्दिक पटेलला प्रदेश काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं, पण शेवटी तोही कंटाळला की मला पदावर बसवलंय पण अधिकार काहीच नाहीत, म्हणून तोही कंटाळला. त्याने त्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढे तर तो स्वतःच भाजपमध्ये गेला. अल्पेश ठाकूरची तीच गोष्ट आहे. त्या निवडणुकीपुरतं त्यांना पुढे पुढे केलं आणि नंतर त्यांना पंख फुटत असतील तर ती पिसं काढण्याचं काम झालं, पंख कापण्याचं काम झालं, पंख छाटण्याचं काम झालं. आज कन्हैया कुमार किंवा पप्पू यादव यांना पुढे करायला हरकत नाही, त्यांना स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही. लालूंची आघाडी तोडून 2-4 आमदार आले तरी चालतील, आहेत ते टिकले नाही तरी चालतील, पण लढण्याची तयारी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांना प्रॅक्टिस देणं आवश्यक असतं. 2-3 निवडणुकात पराभूत झालो तरी चालेल, सत्तेची अपेक्षा न बाळगता लढण्याची तयारी करतो तो सैनिक असतो. तो कदाचित शहीद होतो. कन्हैया कुमार आणि
पप्पू यादव किंवा त्यांच्याबरोबर निघालेले जे कोणी बिहारमधले काँग्रेसचे लोक आहेत ते शहीद होण्याच्या तयारीने आले. पण ते शहीद झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना संजीवनी देण्याचं काम राहुल गांधी करणार आहेत का? नसतील तर हे सुद्धा काँग्रेसला संजीवनी बिहारमध्ये देण्याचं काम नसेल. ते परत एकदा एकदा मेलेली काँग्रेस जिवंत करण्याचा प्रयत्न करता करता काँग्रेसने बिहारमध्ये स्वीकारलेलं आणखी एक स्वेच्छामरण असेल हे विसरू नका. कारण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला पाडल्याचा आनंद आहे काँग्रेसला. पण निवडणुका होऊन गेल्या. त्यानंतर दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष तेव्हा लढलेल्या कार्यकर्ते उमेदवार यांचं काही संघटन करते का? तसं काही दिसत नाही. आणि मग तीच गोष्ट बिहारमध्ये होणार असेल तर त्याला सुद्धा मग स्वेच्छा मरण म्हणावं लागेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा. पुढच्या एका राज्याची गोष्ट मी नंतर सांगेन. आवडलं लाईक करा, शेअर करा. नमस्कार.